और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील सेक्शन 20 येथे कचरा उचलण्याच्या वादातून सफाई कर्मचारी महादू जगताप यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली। या प्रकरणात मध्यवर्ती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपी दुर्गेश गुप्ता याला अटक केली। दरम्यान पतीच्या हत्येची माहिती मिळताच महादू जगताप यांच्या पत्नीनेही आत्महत्या केली। या दुहेरी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। या घटनेच्या निषेधार्थ कोणार्क इन्व्हायरो कंपनीचे सफाई कर्मचारी आणि कामगार संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारी सकाळी सेंट्रल हॉस्पिटल येथे काम बंद आंदोलन केलं। मृतकाच्या कुटुंबाला न्याय आणि आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच महापौर अश्विनी निकम, नगरसेवक अरुण अशान, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार आदींनी हॉस्पिटलला भेट देत कुटुंबियांशी चर्चा केली। साहेब ऐकून घ्या, विषय असा आहे, लेगरेकर साहेबांनी आम्हाला त्याबद्दलची सुस्पष्टता केली होती आणि त्याची अंमलबजावणी महानगरपालिकेतर्फे केली जात नाही। 353चा गुन्हा हा कंत्राटी कामगारांच्या बाबतीतही लागू होतो। जर कंत्राटी कामगाराला कोणी शिवीगाळ करतं, त्याच्या कामात अडथळा आणतं, त्याला मारहाण करतं, तर त्याच्यावर सुद्धा समोरच्या व्यक्तीवर 353चा गुन्हा दाखल होतो। त्याबाबत लेंगरेकर साहेबांनी किंवा महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक पोलीस स्टेशनला एसीपी डीसीपी साहेबांना तसं पत्र द्यावं जर यांच्यावर कोणी हे करतं। कारण आता बऱ्याच दिवसानंतर नगरसेवक निवडून आले, प्रत्येक नगरसेवकाच्या हाताखाली 4-4, 5-5 कार्यकर्ते आणि जो तो उठतो आणि आमच्या कार्यकर्त्यांना, आपल्या कामगारांना शिवीगाळ करतो। इथलचं काम झालं का भाऊ? थोडा गेल्या 2 महिन्यापासून आता आपण महापालिकेत आहोत, महापौर स्वतः आहे। त्या मागण्यांसाठी संघटनेच्या पदाधिकारी लढत होते हे सगळ्यांनी बघितलेलं आहे। परंतु कालची घटना ही अत्यंत दुःखद आहे आणि एकाच वेळेस 2 महिन्यांचा जाणं म्हणजे ही एकदम काळजाला धक्का उमटण्यापेक्षा आम्ही रात्रभर आम्ही परंतु झालेल्या गोष्टीनंतर आता प्रशासनाकडनं आपल्याला माझा प्रतिनिधी काही सुरक्षा करायची किंवा कर्मचाऱ्यांच्या बाजूने जे काही प्रशासनाला कडनं आम्हाला तुम्हाला काय करू या अंत्यविधीनंतर आपल्या ठोस पाऊल उचलण्याकरता एक तातडीची बैठक आपण तुमच्या काही वरिष्ठ लोकांबरोबर महापौरांबरोबर चर्चा चालणार असेल, त्यामध्ये तुमच्या टायमिंगचा प्रश्न असेल, तुमच्यासाठी काय अडचणी विषय असतील ते प्रशासन कंपनीच्या माध्यमांना सोडण्याकरता महापौर प्रयत्न करतो। महापौरांनी सांगितल्यानंतर कंपनीला पण तसं करावंच लागेल। आज जी झालेली घटना म्हणजे बघा, आता रोज थोडंसं भीतीनेच वागेल की मागे वाकल्यानंतर झाडू मारताना कोणी मागणं माणून जरी आला तरी थोडी माणसाच्या मनात भीती असते, पण घाबरण्याचं काही कारण नाही। संपूर्ण शहर आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत। आज कालच्या ज्या घटनेनंतर जे काही सुचलंच नाही की इकडचं दुःख आवडत नाही तोपर्यंत इकडे दुःख पोचले आणि आज ते दुःख बिचारे उघडे पडलेले आहेत। तर त्या मुलांसाठी पण आपल्याला काहीतरी करणं आवश्यक आहे। शिवाय याच्यानंतर सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांचं काय, आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये काय, समजा कोणाला काय आपल्याला कसं दिलासा देणार, तर त्याबाबत माझी प्रशासनाला महापौराला एक विनंती की आपण कंपनी प्रशासन चालू आल्या म्हणजे ती त्यांना बंधनकारक राहील आणि आजची घडलेली घटना एकदम दुःखदायक आहे। आम्ही सगळेजण त्या परिवारात आहे, पण महापौरांच्याकडे आपलं संपूर्ण शिवसेना परिवार आम्ही त्यांचं सामील आहोत। त्यांच्यासाठी जे काय लागणारा मुलांचा संगोपनाचा विषय आहे तो आम्ही खासदारांच्या माध्यमातून पण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्या मुलांच्या नावे आपण काही रक्कम समीर महापौरांनी मगाशी येताना सांगितलंय, महापौरांचा आदेश आहे
त्या मुलांच्या दोघा मुलांच्या नावे काही ठराविक रक्कम आपण काय ठरवली असेल ती ताबडतोब एफडी करून एफडीचं सर्टिफिकेट 1 दिवसामध्ये त्याच्या नागरिकांचं सुपूर्द करायचं आहे. जे आधार कार्ड मोबाईल फोटो घ्या आणि असं कुठे काही खर्च आहे कंपनी प्रशासनाने उचलायचं आहे. कंपनी प्रशासन जर का अशा पद्धतीने वागत असेल तर मग शासनाची याच्यामध्ये आपण जेव्हा स्कॅनिंगचा पाठपुरावा केला होता तर डोर टू डोर जायला लागत होतं. त्याच्या अडचणी होत्या. आपल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना कुत्र्यांनी चावलं सुद्धा होतं. ऐकून घ्या, कुत्र्यांनी बाईट घेतली होती. तर त्याबाबत आपण पाठपुरावा केल्यानंतर यांना मास्टर QR कोड आता लागू करण्यात आला आहे. तर स्कॅनिंगचा प्रश्न आता तितकासा राहिलेला नाहीये. त्याच्यात पण प्रॉब्लेम येत आहे. असतील प्रॉब्लेम सुधारणा केल्या मास्टर प्लेट मध्ये आपण विषय असा आहे मॅडम, आता विषय याच्यामध्ये असा ते पहिले महत्वाचं आहे का नाही? आता आपले प्रश्न महत्वाचे आहे, जे तिकडे आहे ते महत्वाचं आहे. त्यांना तिकडे गावी पोहोचायचं आहे. अजून लांबचा टप्पा आहे. एक महिलेचा तातडीचा विषय, तातडीचा एक विषय मॅडम. आम्हाला काही कामगारांना लवकर केलं तर 7ला यायला ठीक आहे. दुसरी गोष्ट, लिंगरेकर साहेब असताना तर टायमिंग स्लॉट टाकणं खूप गरजेचं आहे की सकाळच्या 10 ते 11च्या मध्ये हा वेळ इथंच कचरा टाकला पाहिजे. त्यानंतर टाकलं तर पॅनल्टी बसेल. सोसायटीवाल्यांना टाकायला लागेल. कामगार कचरा उचलून घेऊन जातो आणि 1 तासानंतर तिथं परत कचरा असतो. नगरसेवकाचा माणूस परत फोटो काढतो, परत कंपनीला पाठवतो, परत कामगारांनी करायचं. रूट पूर्ण होत नाही यांचा. असे गंभीर प्रश्न आहेत. दुसरी गोष्ट, यांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका प्रशासन आणि कंपनी प्रशासनाने संयुक्तरित्या काहीतरी ठोस पाऊल उचलावं जेणेकरून अशी दुर्दैवी घटना घडू नये. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून कंपनी प्रशासनाने पण कंपल्सरी त्याला दिलं पाहिजे. आज माधू नाहीये, त्याच्या विरहामध्ये त्याच्या पत्नीनेही आपलं जीवन संपवलं. आज इथलच्या प्रत्येक माता भगिनीला असं वाटतं की आधार असला तर 4 लोकांची मदत पण त्यांना मिळेल. तर कंपनी प्रशासनाकडनं पण अनधिकृत बिल्डिंग पडल्यानंतर तिकडच्या लोकांनाही 5-5 लाख रुपये आपण देतो. तर आज जो कामगार शहराची स्वच्छता करत असताना त्याला दगाफटका झाला आणि तो जीवाशी गेला तर त्याला महानगरपालिकेमार्फत पण त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि ESIC आणि PFच्या माध्यमातून कंपनीने पण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. ही आमची विनंती आहे. जास्तीत जास्तची भरीव रक्कम ही त्या मुलांच्या पदरात पडली पाहिजे. आमच्या महाबहिणी असतील, ड्रायव्हर, लेबर. कालची घटना झाली ती अत्यंत दुःखद आहे. त्या दोन्ही मुलांच्या साठी एक ठराविक रक्कम कंपनी प्रशासनाकडनं ताबडतोब एफडी करून ती त्यांच्या कुटुंबाच्या नावे दिली जाईल. जेणेकरून त्या मुलांच्या नावे दिल्यानंतर त्याच्या 18 वर्षापर्यंत उत्पन्न ते त्यांना मिळेल असे आपण एफडी करू 21 वर्षापर्यंत. दुसरी गोष्ट, तुमच्या जे काय प्रश्न आहेत ते महापौरांच्या दालनामध्ये कंपनी, महापालिका, प्रशासन सगळे घेऊन आपण तातडीने बैठक बोलू. आजचा जो काय त्यांचा खर्च आहे तो संपूर्ण कंपनी प्रशासन करेल. त्यांचा लिहिण्याचा, विधीचं, रस्त्याचा खर्चाचं संपूर्ण खर्च हे कंपनीला करायचं आहे, तो कंपनी करेल. आणि यानंतर जी काय पालिकेकडनं जे काय तुम्ही आता जे काय सांगितलं त्याबाबत आपण बैठक घेऊ. त्याच्यावर आपण मिनिट्स बनवू आणि मिनिट्स बनवून घेऊ. येत्या महापालिकेच्या पुढच्या येणाऱ्या आगामी महासभेमध्ये या विषयावर पण चर्चा केली जाईल. आणि चर्चा करून कामगारांसाठी, भले ते कंपनी प्रशासनाची कामगार आहे परंतु आम्ही नेमलेलं कंपनीला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलंय, त्याकरता काही ठोस पावलं उचलता येतात तर ती पण आपण महासभेमध्ये घेऊ आणि त्याचा निर्णय लावून घेऊ. त्याच्या अगोदर या महिलांच्या सुरक्षितेसाठी आजपासून आजच ऑर्डर करा महापौरांच्या आदेशाने तुम्हाला की त्यांचा 6चा टायमिंग बंद करून 7चा टायमिंग आणि त्या ऑर्डरमध्ये फॅच करा. तर ती आजच 7चा टायमिंग होईल. म्हणजे सकाळी 6 वाजता महिलांना आणि आपल्याला यायला लागणार नाही. आणि आपण बाकीच्या काही ज्या गोष्टी मांडल्या आहेत त्या आपण तुमचे सगळे पॉईंट्स घेऊन या. त्या पद्धतीने त्याची तजवीज आणि कारवाई संपूर्ण शहरामध्ये आपल्या महापौरांच्या माध्यमातून होईल एवढी ग्वाही देतो. आजच्या या दुःखद घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करतोय आम्ही. कारण अशी घटना कुठल्याच शहरात व्हायला नाही पाहिजे. आपल्या शहरामध्ये दुर्दैवी घटना आहे आणि ज्या नराधमाने हे काम केलं
त्याला कठोरात कठोर शिक्षा, त्याला फाशीची कशी शिक्षा होईल, फाशीची शिक्षा कशी होईल, त्याच्यावर ही डबल केस मर्डरचा कसा गुन्हा दाखल होईल, या सगळ्या गोष्टी आपण ते डबल करणार, डबल त्याच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्याला फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी आम्ही स्वतः वैयक्तिक डीसीपींना, ऍडिशनल सीपींना आम्ही भेटणार आहोत 100%. झालीच ठीक पाहिजे. आहे. आता आपला जो उद्देश होता की तिचा भाऊ आहे, मुलीचाही भाऊ आहे, आपला उद्देश होता की उल्हासनगर शहराचे स्वच्छतेची देवदूत आहात. स्वच्छ करा प्लीज. तुमच्या सोबत आम्ही नेहमी उभे आहेत आणि उभे राहू नेहमी. जे पण होईल, मी महिलांना पण त्या दिवशी येऊन बोलून गेली होती, आता पण बोलतीये. जे झालं ते खूप चुकीचं घडलेलं आहे. याच्यानंतर हे होणार नाही, याची आम्ही दक्षता नेहमी घेऊ. पण तुम्ही उल्हासनगरचे स्वच्छतेचे देवदूत आहेत, त्याच्यामुळे आपलं शहर खूप घाण पडलंय. परत असं होणार नाही, त्याची आम्ही दक्षता घेऊ. आम्हाला सेफ्टी पाहिजे ना मॅडम. बोलली ना, त्याची दक्षता घेऊ आम्ही. पण आता जी घाण पडली ती साफ करा. तुमच्याशिवाय कोणी करू नाही शकत. शहर हे सुंदर तुम्हीच ठेवू शकता. फक्त घाण करणारे आम्ही आहोत, स्वच्छ करणारे तुम्ही आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही कामाला लागा. कारण असं आहे, ते आपण सगळं डिस्कस करूयात ना. आता आपण काय निर्णयासाठी बसतोय, ठीक आहे, दुःखासाठी बसतोय. ठीक आहे, आता ऐकून घ्या. एक मिनिट. पहिले ते दुःखाचं काम आहे ते करूया. निर्णयासाठी ऐकून घ्या. बैठक आता कधी इथं लावायची? बैठक लवकरात लवकर लागेल. पवार, आजचा जो संप कधी बैठक केला होता लावायची? आपण, त्याचं उद्दिष्ट गुरुवारी हे होतं, स्तब्ध उभं राहूया सर्वांनी. काल मी घेऊन आलो ना साहेब. अरे ते नाही झाले फॉर्मॅलिटी पूर्ण झाली. इकडची कागदपत्री ना ॲम्ब्युलन्सची कोण घेऊन चालले? हॅलो अशोक भाई. जगताप ना त्याच्यावर सही सगळं पूर्ण झालेलं. सगळं व्यवस्थित केलंय ना? गरमी आहे ना. खरं म्हटलं तर आजचं हे आंदोलन म्हणता येणार नाही. कालची जी घटना घडली ती अत्यंत दुःखदायक आहे. कालच्या ह्या घटनेनंतर त्याच्या पत्नीने पण ते जीवन संपवलं. म्हणजे एकाच कुटुंबातले 2 व्यक्ती जाणं ही घटना अत्यंत दुर्दैवी. त्यामुळे आजचं काम बंद आंदोलन हे म्हणता येणार नाही, कारण ही एक कौटुंबिक हे परिवार आहे आणि हा परिवार हा संपूर्ण त्यांच्या अंत्यविधी करता आणि त्यांच्या झालेल्या दुःखाकरता हे सगळे जमा झालेले आहेत. महापौरांच्या वतीने कंपनी प्रशासनाकडनं आपण त्यांच्या कुटुंबातल्या त्या 2 मुलांना कंपन्सेशन त्यांच्या नावावर FD करून आपण देणार आहोत. काही कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, खास करून एक वेळेची मागणी आहे जी सकाळी 6 वाजता असते, त्याच्यामुळे महिलांना त्रास होतो. आज संपूर्ण हे कर्मचारी भयभीत आहेत. आज ज्या ज्या ठिकाणी कचरा साफ केला जातात त्या ठिकाणी असे काय वस्ती आहे ज्या ठिकाणी कोणी येत जात नाही, पण तिथे कचरा साठलेला असतो. त्या ठिकाणी एक वेळेचं निश्चितीकरण करण्यात यावं की कचरा टाकल्यानंतर परत कधी कोणी टाकला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. परंतु आजच्या दिवशी आम्ही कुठल्याही कारवाई करण्यापेक्षा आम्ही त्यांच्या दुःखामध्ये आम्ही शिवसेना परिवार म्हणून
महापौर अश्विनी निकम मॅडम, आम्ही संपूर्ण आज त्यांच्या परिवारात त्या दुःखामध्ये सामील आहोत. येत्या गुरुवारी दुपारी 4 वाजता कंपनी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची एक बैठक महापौरांच्या दालनामध्ये आयोजित केली जाईल. त्या दालनामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांच्या युनियनच्या माध्यमातून, त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कंपनीला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न आपण सोडवण्यात येतील असं महापौरांनी आश्वासन दिलेलं आहे. कालच्या दुःखद घटनेमुळे आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो. त्या संपूर्ण परिवाराच्या मागे शिवसेना परिवार, आम्ही संपूर्ण उल्हासनगरवासी त्यांच्या पाठीशी आहोत. भविष्यामध्ये त्या मुलांची जी काही शैक्षणिक तरतूद आहे ती तरतूद सुद्धा आमच्या शिवसेना परिवाराकडनं केली जाईल असे महापौरांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल आणि अशी घटना परत घडू नये म्हणून कायदा प्रशासनाला आम्ही संपूर्णपणे सांगून याचा आढावा बैठक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांबरोबर घेणार आहोत. आणि कालच्या नराधमाला या दोन्ही गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा हो याकरता आमचं शिष्टमंडळ DCP साहेबांना भेटून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याकरता आम्ही मागणी केलेली आहे. माधव जगताप आणि त्यांची पत्नी आता यांची बॉडी सेंट्रल हॉस्पिटलला आहे, परंतु त्या कर्मचाऱ्याने परिवाराने ती बॉडी घेण्याचा नाकार केला होता. आता काय त्यांचा मनधरणी झाली का? त्यांच्या कुटुंबाचं पुढे काय, त्या मुलांचं भवितव्याचं पुढे काय, इकडनं त्या दोघांना नेणार कसं, त्यांचं पुढे सगळं अंतिम विधी करणार कसं. आज संपूर्ण गरीब कुटुंबातले हे दोघं असल्यामुळे आज त्यांच्या समोर एक मोठा डोंगर, म्हणजे अगदी डोंगर कोसळून ते लोक एकदम बेचिराग झाले, त्यांचे परिवार पण बेचिराग झाले की आता हे दोन दुःख कसे पेलवायचे. परंतु ही संपूर्ण जबाबदारी ही महापौरांनी घेतलेली आहे. त्यांना ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, त्यांची तिकडे सगळे अंत्यविधीची व्यवस्था ही संपूर्ण महापौरांनी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आज आंदोलनाची भूमिका न घेता त्यांनी प्रशासनाला आम्हाला सहकार्य करावं. आम्ही संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहोत. कंपनी त्यांच्या पाठीशी आहे. कालची दुःखद घटनेबद्दल आमच्याकडे न बोलण्यासारखे शब्द आहेत. महापौरांना तर बोलावं काय हे सुचत नाही, कारण का कालच्या घटनेबद्दल एक ठिकाणी नवरा जातो, एक ठिकाणी बायको जाते. त्यामुळे कुटुंबाचं दुःख आज या प्रथम नागरिक आहेत म्हणून त्यांना माहिती आहे. ती संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांनी मान्य केलेलं आहे व आता थोड्याच वेळात त्यांच्या दोघांच्या बॉड्या मालेगावला रवाना होतील. कंपनीचे मालक धीरज जेठानी यांनी आर्थिक मदतीचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.